अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि छांदोग्य उपनिषदामधला शेवटचा अध्याय 8वा अध्याय चालू आहे। 8वा अध्यायामधला खंड 7 आपण मागच्या वेळेस खंड 7 वरचा तिसरा मंत्र घेतला होता, तर त्याची थोडीशी संक्षिप्त पुनरावृत्ती करून आपण पुढे जाऊया। तेव्हा इथे 32 वर्षपर्यंत ब्रह्मचर्य व्रत जे आहे ते इंद्र आणि तो असुर राजा या दोघांनी 32 वर्षपर्यंत ब्रह्मचर्य व्रत केलं आणि ते प्रजापतीच्या या आश्रमामध्ये त्या ठिकाणी ते राहिले। आणि त्याच्यानंतर एवढा सगळा त्यांचं पूर्ण निवास तिथे झाल्यानंतर प्रजापतीने त्यांना विचारलं की तुम्ही इथे कोणत्या इच्छेने आला आहात आणि कोणत्या इच्छेने इथे राहता। त्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्या दोघंही म्हणाले असं की जो काही आत्मा पापरहित जरा रहित मृत्यूहीन शोकरहित क्षुधारहित तृषाहीन सत्वकाम आणि सत्य संकल्प आहे, त्याचं संशोधन करण्याकरता आम्ही तुमच्या आश्रमात आलो आहे आणि त्यास विशेष रूपाने जाणण्याची आमची इच्छा आहे। तेव्हा ती इच्छा पूर्ण व्हावी अशी आमची प्रार्थना आहे। तेव्हा या आत्म्याचं संशोधन करून त्यास विशेष रूपाने जाणून घ्यावं अशी आमची इच्छा आहे। त्यावेळेस तो जो संपूर्ण लोक आणि समस्त भोगास हा तो मनुष्य निश्चितच प्राप्त होतो, ज्याला आत्मतत्व काय आहे हे कळालं एकदा की त्याला सगळ्या लोकांचं यथेच्छ त्याला गमन करता येतं आणि समग्र भोग त्याला प्राप्त होऊ शकतात। हे त्याचं फलश्रुती आहे। त्यामुळे ती फलश्रुती प्राप्त करण्याकरता आम्हाला हे सांगा की हे आत्मतत्व काय आहे, हा आत्मा काय आहे, हे ह्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय असं असुरराज आणि देवराज या दोघांनी पण ही प्रार्थना केली। आणि त्यांनी ते त्यांच्या समीप आले प्रजापतीच्या समीप। तेव्हा या श्रीमानाच्या या वाक्यास शिष्टजन असं दाखवतात की ज्यांना ही जाणण्याची इच्छा असते त्या ठिकाणी हे प्रजापती तिथे त्यांना आवश्यकच असा आशीर्वाद देतात आणि ते ज्ञान देत असतात। तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की 32 वर्षापर्यंत त्यांनी ब्रह्मचर्य व्रत केलं आणि त्याच्यानंतर प्रजापतीने त्यांना विचारले या दोघांना की तुम्ही कोणत्या प्रयोजनाच्या निमित्ताने अभिप्रायाने अर्थात काय इच्छा घेऊन तुम्ही इथे निवास केला आहे। तेव्हा त्यावर ते म्हणाले की शिष्टजन म्हणत असतात की श्रीमानचे म्हणजे य आत्मा इत्यादी जे वाक्य ह्या ठिकाणी दाखवलं आहे, तेव्हा त्या आत्म्यास जाणण्यासाठी आम्ही येथे निवास केला आहे। जर प्रजापतीच्या जवळ येण्याने पूर्व ते एक दुसऱ्यास प्रति ईर्ष्यायुक्त होते, कारण असुरराज आणि देवराज हे दोघांचं परस्परांशी संघर्ष आहे, परस्परांबद्दल ईर्ष्या आहे। पण तरी पण आता हे आत्मविद्या प्राप्त होण्याची दोघांची इच्छा असल्यामुळे दोघंही त्या ठिकाणी आपली ईर्ष्या बाजूला ठेवून आणि ब्रह्मचर्य व्रत सांभाळून ते त्या आश्रमात आले आणि त्यांनी ही ईर्ष्यायुक्त असताना ते बाजूला ठेवून त्यांनी विद्याप्राप्तीच्या प्रयोजनाने तिथे आले आणि प्रजापतीला ते म्हणाले की आम्ही हे सर्व जे रागद्वेष मोह आणि ईर्ष्या इत्यादी जे दोष आमच्याकडे आहेत त्याचा आम्ही त्याग केला, आम्ही ब्रह्मचर्याचं व्रत पाळलं आणि त्यामुळे आता आम्ही आत्मविद्या प्राप्त करण्याच्या दृष्टीने आम्ही दोघंही पण आम्ही सक्षम झालो आहोत। आमच्या दोघांचं वैर सुद्धा आम्ही बाजूला ठेवलंय। तेव्हा आत्मविद्येच्या या गौरवाची सूचना आम्हाला आता मिळालेली आहे आणि तुमच्याकडून आम्हाला हे आत्मतत्वाचं सगळं ज्ञान हे घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे दोघ जण जे आहेत ते प्रजापती ब्रह्मदेवाला हे ते प्रार्थना करतात आणि आत्मतत्व काय नेमकं आहे हे आम्हाला तुम्ही सांगा असा त्यांचा तो प्रश्न आहे। तेव्हा पुढचा जो मंत्र आहे तो असा आहे, तौह प्रजापती उवाच य एषोक्षिणी पुरुषो दृश्यत एष आत्मेती होवाचेदात अमृत भयमेत यश्चायम आदर्शे कथम एतम इत्येष एवैषु सर्वेष्पंतेषु परीक्षायत इति उवाच। प्रजापतीने सांगितलं की आता प्रजापती त्याचं उत्तर देत आहेत त्यांच्या प्रश्नाचं की आत्मा काय आहे आम्हाला सांगा। तेव्हा प्रजापती त्या दोघांना उत्तर देत आहेत आणि प्रजापतीने या उत्तरात असं सांगितलं की हा जो पुरुष ह्या नेत्रामध्ये दिसून येत आहे तो आत्मा आहे आणि तेच अभय आहे, तेच ब्रह्म आहे। तेव्हा ह्या
त्यांनी दर्पणामध्ये दिसून येत असतो त्यामध्ये आत्मा कोणता आहे असा प्रतिप्रश्न विचारला. आणि प्रजापतीने पुन्हा एकदा सांगितलं की या नेत्रांतर्गत जो पुरुष आहे, जो त्याला दृष्टा असं आपण म्हणतो, तर तो दृष्टा पुरुष जो आहे ना तोच आत्मा आहे आणि तोच सर्वत्र प्रतीत होत असतो. असं अगदी सरळ 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 साधं असं उत्तर दिलेलं आहे. तेव्हा या दर्पणात जर तुम्ही पाहिला तर जे बिंबानी प्रतिबिंबाला पाहिलेलं आहे आणि जे बिंब आहे तेच आत्मतत्व आहे आणि प्रतिबिंब जो आहे ना तो जीवात्मा आहे. म्हणजे आत्मा आणि जीवात्मा किंवा परमात्मा आणि जीवात्मा याच्यामध्ये जर भेद आपल्याला समजून घ्यायचा असेल की जो दृष्टा म्हणजे जो सूर्य, जसा आकाशात जो सूर्य असतो आणि त्या सूर्याचे अनेक प्रकारचे प्रतिबिंब हे विविध अशा जलाशयात पडतात, तेव्हा प्रत्येक जलाशयातलं बिंबाला असं वाटतं की आपण स्वतंत्र आहोत, आपण आपण आपलं अस्तित्व वेगळं आहे आणि आपण विशेष गुणांनी युक्त आहोत असं त्याला वाटत असतं. ते सर्व जीवात्मा आहे. परंतु जो मूळ ज्याचं जो बिंब स्वरूपामध्ये जो सूर्य आहे तोच आत्मा आहे. तसा तो जो सूर्य जसा आकाशात आहे तसाच तो दृष्टा ज्याच्यात ज्या जो आपल्या दृष्टीतून दृश्याला पाहतो तो दृष्टा आहे, तोच तो आत्मतत्व आणि तोच नेत्रांतर्गत असून तोच सर्वत्र प्रतीत होत असतो. असा हा चौथा मंत्राचा आहे अर्थ आहे. तेव्हा त्याचा आशय आणखी थोडा पाहूया आपण की अशा प्रकारे हे तपस्वी विशुद्ध आणि कल्मश इत्यादी दोषापासून निवृत्त होऊन गेलेले आणि योग जाणून त्यांनी प्रजापतीला सांगितलं. प्रजापतीने त्यांना सांगितलं, प्रजापतीने या दोघांना सांगितलं की ज्यांची इंद्रिये विषयापासून निवृत्त होऊन गेली आहेत, ज्यांचे रागद्वेषादी दोषांचा नाश होऊन गेलेला आहे आणि त्या योग्यांना जे नेत्रांतर्गत येथे दृष्टा पुरुष दिसून येतो हाच तो अपहत पापमा म्हणजे म्हणजे पापापासून मुक्त झालेला असा हा गुणवाला तोच तो आत्मा आहे. ज्याच्या विषयामध्ये प्रथम मी सांगितले होते की ज्याचे ज्ञान झाल्यावर संपूर्ण लोक आणि संपूर्ण कामनांची प्राप्ती होते असा हा भूमा संज्ञक अमृत तत्व आहे आणि त्यामुळेच तो अभय आहे. आणि ह्यापेक्षाही ब्रह्म जे आहे हे ब्रह्मतत्व जे आहे ते पुराण तत्व आहे. तेव्हा प्रजापतीने सांगितलं, पुन्हा एकदा सांगितलं की या नेत्रांतर्गत जो पुरुष दिसून येतो ह्या वाक्याने त्यांनी छायारूप पुरुषास ग्रहण केले आणि ग्रहण करून आपल्या विचारात स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा प्रजापतीला विचारलं. म्हणजे यांचं जे काही हे जे दोघं आहेत इंद्र आणि असुरराज या दोघांचं जी ग्रहण शक्ती काय होती की जो पाहणारा दृष्टा आहे ना आणि तो दृष्टा दृष्टीतून दृश्याला पाहतो आणि दृश्यात तो प्रतीत होतो. म्हणजे जसा सूर्य जो आहे तो जलाशयामध्ये त्याच्या प्रतिबिंबाच्या रूपात तो प्रतीत होतो, तर त्या प्रतिबिंबालाच आत्मा समजून ते त्यांची जी ग्रहण शक्ती आहे ती मूळ आत्म्याकडे न जाता त्या आत्म्याचं जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाकडे किंवा त्याला छाया म्हटलेलं तर त्या छायारूप पुरुषासच त्यांनी ग्रहण केलं आणि ग्रहण करून आपल्या विचारात स्पष्ट करून त्यांनी पुन्हा एकदा प्रजापतीला विचारलं की हे भगवान, हा जो पुरुष या जलामध्ये दिसतो आणि तो परी म्हणजे सर्व दिशेने आणि ख्यात म्हणजे प्रतीत होतो, परिख्यात म्हणजे सर्वत्र प्रतीत होणारा असा तो जो आम्हाला ह्या दर्पणात किंवा या जलाशयात दिसतो तर तो प्रतिबिंब रूपात दिसून असला आणि तो जसं खडगामध्ये सुद्धा अतिशय तळपतं असं खडग असतं त्याच्यामध्ये सुद्धा स्वच्छ पदार्थ दिसून येतो, त्याच्यात सुद्धा प्रतिबिंबित होतो. या सर्वांमध्ये आपण दाखवलेला आता आत्मा कोण आहे म्हणजे आधी गोंधळ घातला, आधी त्यांनी चुकीच्या पद्धतीने ग्रहण केलं आणि मग पुन्हा एकदा शंका विचारली की आम्हाला जे दर्पणात दिसतं, आम्हाला जे जलाशयात दिसतं हे जे दृश्य आहे हा आत्मा आहे का ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणता आत्मा आत्मा आहे. अशा प्रकारचा हा प्रश्न त्यांनी पुन्हा एकदा विचारला आणि तो विचारल्यानंतर पुन्हा एकदा प्रजापतीने ठासून सांगितलं की मी काय सांगितलंय पुन्हा एकदा सांगतो की हा जो नेत्रांतर्गत जो दृष्टा आहे तो दृष्टा जो दाखवला आहे तोच तो आत्मा आहे. तेव्हा त्या विधानावर प्रजापतीने असं सूचित केलं की तुम्ही माझा आशय समजून घ्या आणि तुमच्या बोलण्यावरून मला असं लक्षात येतं की तुम्हाला माझा आशय समजलेलाच नाही. मी दृष्ट्यासच आत्मा म्हणत आहे, दृश्यास नाही. आणि तुम्ही दृश्यास आत्मा समजून बसला तेव्हा या विवेचनावरून असं चिंतन केलेलं आहे आणि अशी धारणा अंतःकरणात तुम्ही दृढ धरावी असा प्रजापतीचा आग्रह आहे. तेव्हा हे सर्व अंतःकरणात दिसून येतं. असं हे त्या ठिकाणी त्यांनी त्याचं समाधान केलेलं आहे.
आता याच्यानंतर जे गुरु शिष्यामध्ये जे काही शंका समाधान आणि प्रश्न उत्तर होतात, त्या प्रश्न उत्तराचे आपण जरा उहापोह पाहू. तेव्हा काही शंका आहेत आणि त्या शंकेचं काही समाधान आहे. शंका अशी आहे की जो निर्दोष आचार्य, जे निर्दोष आचार्य असताना देखील त्या प्रजापतीस आपल्या शिष्याच्या विपरीत ग्रहण करण्याचे त्यांनी अनुमोदन करणे हे उचित आहे का? म्हणजे त्यांनी जे अनुचित पद्धतीने जे ग्रहण केलं की दृश्यामध्ये आत्म्याला पाहिलं आणि तरी पण प्रजापतीने स्पष्ट असा त्यांना विरोध केला नाही, तर ते थोडेसे म्हणजे आपलं धोरण जे आहे हे असं त्यांनी मंद ठेवलं की त्या ठिकाणी जे ते विचार करतायत, ज्याला त्यांनी ग्रहण केलेलं आहे, ज्या प्रकारचं त्यांना विपरीत ज्ञान होत आहे की दृश्यामध्ये ते आत्मतत्वाला पाहतात, असं असताना सुद्धा प्रजापतीने त्या विपरीत ग्रहण केलेल्या या ज्ञानाला त्यांनी मूक अनुमोदन दिलेलं आहे, म्हणजे त्याच्यावर स्पष्ट असा विरोध केलेला नाही. तेव्हा अशा प्रकारचे हे जे काही आचरण आचार्यांचं आहे ते उचित आहे का, अशी शंका आहे. तेव्हा त्याच्यावर समाधान काय दिले हे बघा. अरे बाबा, हे ठीकच आहे, परंतु प्रजापतीने त्याचं अनुमोदन केलेलं नाही. मूक असणं म्हणजे अनुमोदन आहे असं तू समजू नको. तर कशा प्रकारे? तर ह्याच्यामध्ये समाधान असेल की इंद्र आणि विरोचन, या देवराज आणि असुर, या दोघांनी आपल्यामध्ये जे पांडित्य आणि महत्व आणि ज्ञातृत्वाचा जो आरोप केला होता, आणि ह्या लोकांमध्ये जे जे काही प्रतिष्ठित झालेलं होतं, जर त्यांना प्रजापती असं म्हणाले असते की तुम्ही सर्व मूर्ख आहात, मूढ आहात आणि तुम्ही उलट्या पद्धतीने ज्ञान घेताय, तर मात्र त्यांच्या चित्ताला दुःख झाले असते. म्हणजे ते मूक का बसले याचं पहिल्यांदा कारण सांगतायत की जेव्हा विद्वान शिष्य असले आणि त्यांनी जर विपरीत पद्धतीने जर ज्ञान घेतलं, तर तुम्ही मूढ आहात असं जे जे सुज्ञ आचार्य असतात ते एकदम म्हणत नाहीत. कारण काय होतं की ते ज्यांना विद्वान असं जगात समजलं जातं, त्या विद्वान लोकांना तुम्ही मूर्ख आहात असं सहसा हे जो विवेकी जो गुरु असतो तो म्हणत नाही. तर अशा वेळेस तो थोडा शांत बसतो आणि म्हणून त्याच्या चित्ताला ते दुःख देत नाहीत, आणि म्हणून म्हणून ते मूक पद्धतीमध्ये बसले होते. पण याचा अर्थ त्यांनी त्याला अनुमोदन दिलं असं म्हणता येत नाही. आणि त्यापासून जे त्या अशा प्रकारे दुःख देऊन चित्तास पराभवाने पुनश्च पुनश्च प्रश्न करणे, पुनश्च ऐकणे, पुनश्च ग्रहण करणे आणि समजण्याचा उत्साहाचा हा त्याचा ऱ्हास होऊ शकतो. म्हणून हे प्रजापती हे मौन स्थितीमध्ये होते. आणि त्यामुळे प्रजापती असेच मानतात की शिष्याचं रक्षण आपण केलं पाहिजे. त्यांचं विपरीत ग्रहण जरी झालं तरी पण त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख होईल अशा प्रकारचं उच्चारण आपण करता कामा नये. तेव्हा जलाच्या भांडण्यामध्ये तो आत्मा कसा दिसतो याचं दृष्टांत देऊन त्याचं ही शंका ही दूर केली. पण पुन्हा एकदा शंका अशी विचार की हाच तो आत्मा आहे असं सांगून त्यांनी मिथ्या भाषण करणे हे उचित आहे का? म्हणजे हाच तो आत्मा आहे हे जे काही वाक्य ते बोलले, तर ते कोणत्या कोणत्या बिंदूला गृहीत धरून बोलले, तर हाच तो आत्मा आहे म्हणजे जो दृष्टा आहे तो आत्मा आहे. आता जेव्हा तुम्ही एखादा मनुष्य उभा राहिला आणि आकाशात सूर्य आहे आणि खाली एक मोठं पाण्याचं जलाशय आहे किंवा भांड्यामध्ये पाणी ठेवलंय, तर त्या पाण्यामध्ये जेव्हा सूर्याचं प्रतिबिंब आहे, तेव्हा आचार्य उभारून जर म्हणाले की हाच तो आत्मा आहे, तर कोणाला आपण म्हणायचं आत्मा? तो आकाशातल्या सूर्याला म्हणायचं का त्या जलाशयामध्ये जे प्रतिबिंब आहे त्याला म्हणायचं? तर असं आम्हाला वाटलं की बा ते जलाशयामधलं जे प्रतिबिंब आहे त्यालाच ते हाच तो आत्मा आहे असं वाटलं, असं म्हटल्यासारखं त्यांनी दाखवलं. आणि म्हणून असं आम्हाला जाणवतं की त्यांनी मिथ्या भाषण केलेलं आहे, त्यांनी अनुचित भाषण केलंय. असं करणं योग्य आहे का, अशी पुन्हा एकदा ही शंका विचारतात. तेव्हा त्याचं समाधान असं म्हणतं की प्रजापतीनं तर कधीही मिथ्या भाषण केलं नाही, कशा प्रकारे केलं नाही. तर समाधान असं आहे की शिष्याच्या ग्रहण करण्यासाठी केले गेलेले जे छायात्मक, म्हणजे छायात्मक म्हणजे प्रतिबिंबात्मक जे जे दाखवलेलं आहे प्रजापतीने, ते कशाबद्दल आहे तर ते नेत्राच्या अंतर्गत जो पुरुष आहे त्या पुरुषाचं प्रतिबिंब आहे. त्याच्या मनामधील जे अत्यंत समीप आणि समीपवर्ती असं जे काही आहे, कारण की आत्मा सर्वांच्या मध्ये आहे अशी श्रुती सांगते. तेव्हा हाच तो आत्मा आहे या वाक्याने प्रजापतीने या सर्वत्र जो आत्मा आहे आणि तो त्या दृष्ट्यामध्ये जो आत्मा आहे त्याचा संदर्भ घेऊन प्रजापती म्हणाले, त्याच्याकडे त्यांचा निर्देश होता. त्यामुळे प्रजापतींनी कुठल्याही प्रकारचं मिथ्या भाषण केलं नाही.
त्याचं आकलन करण्यामध्ये त्यांची चूक झालेली आहे त्यांच्या मूढत्वामुळे, आणि ते स्वतःला विद्वान समजतात ना, मग त्याने एकदा त्यांचं जे काही आकलन झालं तेच बरोबर आहे अशा प्रकारची त्यांची भूमिका असल्यामुळे ही चूक ही सर्वस्वी त्या दोघांची आहे. पण कुठल्याही प्रकारे प्रजापतीने मिथ्या भाषण केलेलं नाही अशी हे त्यांची शंका निरसन केली आणि त्याचं पूर्ण समाधान केलं. आणि मग हे विपरीत ग्रहण केल्याची निवृत्ती कशा प्रकारे होते या संदर्भ आपण पुढे पाहूया. तेव्हा इथे हा चौथा मंत्र संपला आहे आणि अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील अष्टम अध्यायातील सप्तम खंड भाष्य हे पूर्ण झालं. हे सातवा खंड इथे संपलेला आहे. आता याच्या पुढे आठवा खंड सुरू होतोय आणि पुन्हा एकदा हेच प्रकरण पुढे चालू आहे, जिथे इंद्र आणि विरोचन जे आहे ते आता या जलाच्या एका मोठ्या जलाशयामध्ये त्याचे प्रतिबिंब पाहतो आणि त्या प्रतिबिंबा संदर्भामध्ये काय म्हणतो ते पाहूया. तेव्हा या आठव्या खंडातला हा पहिला मंत्र असा आहे, उदश राव आत्मानम वेश्य यदात्मनो न विजानी तस्थेन्ने प्रभुतमिति तौ बोध शरावे वेक्षा आंच अक्राते तौ ह प्रजापतिरुवाच किं पश्यत इति तौ ओचतुः सर्वमेवा सर्ववेदमावा भगवम् आत्मानं पश्याव आ लोमभ्यम आ नखेभ्यः प्रतिरूपमिति. आता याचा अर्थ असा आहे की त्या त्या एका भांड्यामध्ये जल घेतले आणि त्या जलाचं जे तरंग येत आहेत तर त्या जलामध्ये त्याने अतिशय लक्षपूर्वक पाहिलं आणि त्यांनी आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये प्रतिबिंब रूपामध्ये पाहिलं. तुम्ही आता या आत्म्याच्या विषयामध्ये जाणू शकले नाही, तेव्हा तुम्ही मला असं दाखवा. त्यांनी प्रजापतीने सांगितलं की त्यांनी या जलाशयामध्ये ज्यावेळेस पाहिलं तेव्हा त्यांना प्रजापतीने असं सांगितलं की या जलाच्या भांड्यात तुम्ही पाहिले तेव्हा त्यांना प्रजापती म्हणाले की तुम्ही ह्याच्यात काय पाहत आहात. कारण त्यांना आत्म्याचा शोध घ्यायचा होता आणि त्यांनी शोध कुठे घेतला तर जलाशयात घेतला आणि जलाशयामध्ये दोघंही पाहत होते. आणि दोघंही पाहत असताना प्रजापतीने विचारले की तुम्ही या जलाशयात काय पाहतायत. त्यावर ते म्हणाले, भगवान आम्ही या समस्त आत्म्यास लोम तथा नखापर्यंत जसेच्या तसे पाहत आहोत. आता मला सांगा की जेव्हा मनुष्य स्वतःच प्रतिबिंब जेव्हा जलामध्ये पाहतो त्यावेळेस त्याला काय दिसतो, त्याला त्याचा पूर्ण देह दिसतो. त्या देहामध्ये लोम म्हणजे अंगावर असलेले जे केस आहेत तेही दिसतात आणि हाताचे आणि पायाचे नख सुद्धा दिसतात. तेव्हा नख आणि अंगावर जे केसासहित तो संबंध मनुष्य डोक्यापासून पायापर्यंत हो त्या त्या प्रतिबिंबात दिसतो. आणि तो म्हणतो की हा जो आत्मा आहे या आत्म्यालाच केस आहेत आणि आत्म्यालाच नख आहेत. तेव्हा तो केस आणि नख याच्या सहित असलेला जो आत्मा आहे त्या आत्म्यास आम्ही पाहतो. म्हणजे भूमिका कशी या ठिकाणी गैरसमजाची झाली की तो जो माणसाचं जे काही देह आहे ना त्या देहालाच ते आत्मा म्हणायला लागले आणि मग देहामध्ये असलेल्या सर्व काही गोष्टी जी आहेत ते प्रतिबिंबात दिसत आहेत आणि त्या सर्व गोष्टी सहित तो जो देह आहे ना त्या देहालाच ते आत्मा म्हणतायत. आणि मग म्हणतात की आत्म्यास लोम आणि नखात पर्यंत हे सर्व काही आम्ही जसेच्या तसे या आत्म्याला पाहतोय, असा या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की प्रजापतीने सांगितलं की उदशराव म्हणजेच या जलाने भरलेले भांड, या जलाने भरलेल्या भांड्यामध्ये या तो पाहून ते दोघ जण पाहून त्यांनी आपल्याला आत्म्यास पाहिल्याचा तो आविर्भाव केला आणि त्या प्रकारे त्यांनी जलाच्या भांड्यात ईक्षण म्हणजे अवलोकन केलं. अर्थात प्रजापतीने सांगितलं की तसंच त्यांनी केलं, कारण ते काय म्हणाले की तुम्ही त्या ठिकाणी जो दृष्ट आहे त्याला पहा आणि तो सर्वत्र आहे त्याला पहा, असे दोन गोष्टी सांगितल्या. परंतु सर्वत्र आहे म्हणताना त्यांनी त्या जलाशयात पाहिलं आणि जलाशयामध्ये अंगावरच्या केस आणि नखापासून संबंध देहाला पाहिलं. आणि मग हे पाहत असताना प्रजापतीच्या लक्षात आलं आणि प्रजापती काय म्हणतात त्या दोघांना, का रे तुम्ही इथे जे पाहताय तर तुम्ही काय पाहिलंय असा प्रश्न विचारला. असा हा या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा याच्यावर सुद्धा काही शंका समाधान केलेलं आहे की शंका अशी आहे की परंतु तो मला असं बोलला की अशा प्रकारे सांगितलं त्या दोघांनी तर जलपूर्ण भांड्यामध्ये पाहून प्रजापती असं कोणतंही निवेदन केलं नाही की ही गोष्ट आम्ही तर समजू शकत नाही. म्हणजे आम्हाला आत्मा आहे असं पाहताना आम्हाला देह दिसतो
पण ते असं म्हणाले नाही की आम्हाला हे काही अजून पूर्ण कळालं नाही. पण ते विद्वत्तेच्या भूमिकेत जो मनुष्य असतो ना, तर त्याचं चुकीचं जरी आकलन झालं तरी तो त्याला असं वाटतं की मला सगळं कळलंय. पुष्कळदा वर्गामध्ये सुद्धा आपण पाहतो किंवा शिक्षक शिकवत असतात आणि काही मुलं जे आहेत ते आपण खूप हुशार आहोत असा आविर्भाव करतात. तेव्हा त्या आविर्भावामध्ये त्यांना जरी काही आकलन नाही झालं तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळे हावभाव आणि त्यांचे बॉडी लँग्वेज त्याच्यामध्ये ते नेहमी मला सगळं कळालं अशा प्रकारचा आविर्भाव असतो. तेव्हा ते कधीच म्हणत नाहीत की आम्हाला हे समजलं नाही. अशाच प्रकारची हा इंद्राचं आणि या असुर राजाची परिस्थिती झाली. त्यामुळे अशा प्रकारे जे अज्ञानाचं कारण न दाखवल्यावर देखील प्रजापतीने त्याला अतिशय शांतपणे विचारलं की तुम्ही काय पाहिलं आहे. तर तेव्हा याचा आशय असा आहे की समाधान करताना उत्तर असं दिलंय की याचं उत्तर असं दिलं जाऊ शकतं की त्यांना तेव्हा अशा प्रकारची काही शंका नाही झाली की आम्हाला ही गोष्ट कळाली नाही, आम्ही अमुक एक गोष्ट जी आहे आम्हाला ज्ञात नाही, असं कुठंही त्याने दाखवलेलं नाहीये. उलट छायात्म्यामध्ये म्हणजे प्रतिबिंबामध्ये त्याची आत्मप्रतीती त्यांना निश्चित झालेली असा तो आविर्भाव होता. आणि यानेच पुढे चालून श्रुती असं सांगत असते की शांत चित्ताने ते दोघेही निघून गेले आणि त्यांना असं वाटलं की आपण ज्ञानी झालेलो आहोत. तेव्हा श्रुती काय म्हणते पुढे बघू आपण. तेव्हा अभिष्ट वस्तूचा निश्चय झाल्याशिवाय प्रश्न प्रशांत चित्ताशिवाय तो संभव नाहीये. तुम्ही जोपर्यंत स्वतःला विद्वान समजता तोपर्यंत तुम्ही ज्ञान ग्रहण करण्याची तुमच्यामध्ये सुतराम शक्यता नाहीये. त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की नाही मला ज्ञान घ्यायचंय, मला परिपूर्णपणे ज्ञान झालेलं नाही, अशी भूमिका घेतली तरच तुम्हाला कदाचित शक्यता आहे की ज्ञान मिळवण्याची, ज्ञान प्राप्त करण्याची ही शक्यता संभावना असते. त्यावरून असं म्हटलं नाही की ही गोष्ट आम्हाला विदित नाही, आम्हाला कळालं नाही किंवा आम्ही विपरीत ग्रहण करत आहोत, अशी अशा प्रकारची कोणतीच भूमिका नाही. आणि आचार्याने देखील त्यांना हे असं काही सांगितलं नाही, पण त्यांना त्यांची उपेक्षा करायची नव्हती. तेव्हा त्यांनी स्वतःला विचारलं की तुम्ही काय पाहिलं तो याच्यामध्ये. तेव्हा त्याच्या विपरीत निश्चयाचे निराकरण करण्यासाठी पूर्वी जे साध्वलंकृतो इत्यादी वाक्य जे अलंकृता सहित असं जे वाक्य पूर्वीच्या याच्यामध्ये सांगितलंय त्याच्यावर ते म्हणतात की हे भगवान, आम्ही दोघेही आपल्या आत्म्यास लोम आणि नखापर्यंत जसेच्या तसे पाहत आहोत. तेव्हा भगवान आमचे स्वरूप जसेच्या तसे हे नखादी युक्त असेच असते. त्याच प्रकारे आम्ही ह्या जलाच्या भांड्यामध्ये आमच्या प्रतिबिंबास देखील लोम आणि नख इत्यादी युक्त असं आम्ही पाहत आहोत आणि त्यातच आम्हाला आत्म्याचं दर्शन झालेलं आहे. असा आविर्भाव आहे. म्हणजे कुठेही पण मान्यता नाहीये की मला कळालं नाही. पुष्कळदा आपण असं पाहतो ना हुशार विद्यार्थी हे संकोच करतात की कळालं नाही असं म्हणत नाहीत ते, परंतु ते आविर्भाव करत असतात की मला सगळं कळालेलं आहे. तेव्हा आता त्या संदर्भामध्ये त्या 8व्या अध्यायातला खंडामधला आता दुसरा मंत्र काय ते पाहूया. दुसऱ्या मंत्रामध्ये ते म्हणतात तौ प्रजापती उवाच साध्व अलंकृतौ सुवसनौ परिष्कृतौ भूत्वे दशाराओ वे वेक्षा यथामिति तौ साध्याल अलंकृशौ सुवसनौ परिष्कृतौ भूत्वो दशरावे क्षेत्राचक्राते दोह प्रजापतिरुवाच किं पश्यति इति. अर्थ असा की या दोघांना प्रजापतीने सांगितले की तुम्ही चांगल्या प्रकारे आता अलंकार वगैरे घालून आणि सुंदर सुंदर असे वस्त्र परिधान घ्या आणि परिष्कृत व्हा आणि जलाच्या या भांड्यामध्ये पहा. तेव्हा त्यांनी उत्तर दिले की आम्ही अलंकृत झालेलो आहोत, अंगावर सगळे अलंकार टाकलेले आहेत, सुंदर सुंदर वस्त्र धारण केले आहेत आणि परिष्कृत झालेलो आहोत आम्ही, म्हणजे स्वच्छ झालो आहे. नख वगैरे काढलेत, केस कापलेत आणि पूर्ण ज्याला आपण म्हणू की पर्सनॅलिटी जी अशी व्यवस्थित चांगली दिसेल अशा पद्धतीची सगळी तयारी केली आहे. आणि मग जलाच्या भांड्यात त्यांनी पाहिलं तेव्हा प्रजापतीने पुन्हा एकदा प्रश्न विचारला की तुम्हाला या भांड्यामध्ये काय दिसत आहे. पुन्हा एकदा हा प्रश्न विचारला. तेव्हा मंत्राचा आशय असा आहे की या दोघांना प्रजापतीने त्यांच्या छायेमध्ये या आत्मतत्वाच्या निश्चयाच्या निवृत्तीच्या साठी पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही दोघे ज्या प्रकारे आपल्या घरामध्ये राहत असता आणि त्याच प्रकारे उत्तम रीतीने अलंकृत होऊन सुवसन मौल्यवान वस्त्र धारण करून
आणि परिष्कृत म्हणजे लोम आणि नख कापून जलाच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा पहा. तेव्हा इथे प्रजापतीने असा आदेश केला नाही की त्या समयी तुम्ही जे न जाणू शकाल तेच मला दाखवावे, कारण की हेच इच्छा करतात की ह्या प्रकारे सुंदर अलंकार इत्यादी धारण करून जलाच्या भांड्यात जर आपण पाहिलं तर कोणत्या ना कोणत्या प्रकाराने ती छायात्मबुद्धी आपली निवृत्त होऊ शकेल अशी अपेक्षा आहे. कारण ही छायात्मबुद्धी आहे इथे, की छायेमध्येच आत्म्याला पाहणे ही छायात्मबुद्धी आहे. आणि ती छायेमध्ये पाहू नये, ती छायात्मबुद्धी निवृत्त होऊन जाईल अशा अपेक्षेने त्या आचार्याने त्याला सांगितलं की आता पुन्हा एकदा तुम्ही पहा. आणि ज्या प्रकारे या देह संबंधाने हे सुंदर अलंकार आणि बहुमूल्य असे वस्त्र इत्यादी आगंतुक पदार्थ या जलाच्या भांड्यामध्ये आपली छाया प्रगट करत असतात, त्याच प्रकारे पूर्वी शरीर देखील हे छायाकारच होते. आणि असे पाहून हे ज्ञात होत असते की शरीराच्या एकदेश रूप आणि नित्य रूपाने मानले गेलेले जे अखंडित लोम आणि नख इत्यादी देखील पूर्वी छायाजनकच होते. म्हणजे हे याचा संबंध छायेशीच आहे, देहाचा संबंध हा छायेशीच आहे. परंतु त्याला आता काय केलेलं आहे की त्याला नीटनेटकं नख कापले, केस सुद्धा व्यवस्थित त्याला कापून व्यवस्थित त्याला दिसायला तो व्यवस्थित दिसेल अशा रीतीने त्या केसांना कापण्यासाठी गेल्यावर त्या लोम आणि नखादीच्या समान आता शरीर देखील हे सुबक दिसायला लागलं. आणि मग त्याच्या आगमपायी उत्पन्न आणि नष्ट होणारा तो देह आहे अशा प्रकारचे हे सिद्ध होत असतानाही त्यांच्या ते लक्षात आलेलं नाहीये. आणि अशा या प्रकारे जलाच्या भांडणामध्ये दाखवणारे आणि निमित्तभूत देहाचे देखील अनात्मत्व इथे सिद्ध होत आहे. कारण ते हे बदल होतं. म्हणजे तुम्ही केस कापले, नख कापलं, तुम्ही अलंकार घातले, चेहरा अतिशय सुंदर केला, म्हणजे परिवर्तन झालं की नाही. मग ते आत्म्याला परिवर्तन असं होऊ शकतं का? म्हणजे हे परिवर्तन होणारे ज्या गोष्टी आहेत ते अनात्म त्याला म्हटलेले आहे. ते आत्म्याच्या विपरीत अशा प्रकारची ती प्रकृतीयुक्त अशी ती गोष्ट आहे. आणि म्हणून देहासंबंधी अलंकार इत्यादीच्या समान त्याचे देखील त्या जलाच्या भांड्यामध्ये ही छाया दिसते. परंतु त्यालाच आपण आत्मतत्व समजून त्या छायाकरत्व म्हणजे छायात्व बुद्धी याला म्हटलेले आहे. तर ती त्या प्रकृतीमध्येच सर्व काही आहे असं समजणं ही त्याची चूक होते. त्यावरून केवळ एवढीच गोष्ट सिद्ध होत आहे असं नाही की सुख आणि दुःख, राग आणि द्वेष, मोह इत्यादी जेवढे काही आत्मीय रूपाने मानल्या जाते ते देखील नख आणि लोभ इत्यादीच्या समान कधी कधी असणारे असल्याने ते सर्वच्या सर्व हे अनात्म आहेत. विकार सुद्धा अनात्म आहे. जे जे काही म्हणून प्राकृतिक आहे, जे प्रकृतीपासून निर्माण होणार आहे त्याची उत्पत्ती स्थिती लय या प्रवाहामध्ये ते प्रवाहित होणारे आहेत. त्यामुळे त्याला आपण सत्य समजणं, त्याला आत्मा समजणं याच्या इतकं विपरीत ज्ञान असं असू शकत नाही. तेव्हा त्यालाच ते जाणलं. आणि अशा प्रकारे संपूर्ण मिथ्या ग्रहणाच्या निवृत्तीचे हितभूत प्रजापतीने सांगितलं की साधू अलंकाराचा दृष्टांत ऐकून तसेच या त्या पद्धतीनेच पुन्हा पुन्हा ती करण्यात देखील ही छायात्म संबंधी जी विपरीत ज्ञान जे आहे ते निवृत्त होते का त्यांनी पाहिलं. परंतु ही छायात्म संबंधी जे विपरीत ज्ञान आहे ते निवृत्त होत नाही असं पाहिलं. त्या कारणाने हे विदित होत आहे की त्या इंद्र आणि विरोचनाचे जे विवेक विज्ञान जे आहे ते कोणत्या तरी त्या आपल्या ह्या दोषानेच प्रतिबद्ध होऊन गेलेले आहे. त्याच बंधनात ते आहेत. प्रजापतीने पूर्वीच्या पूर्वीच्याच समान पुन्हा एकदा दृढनिश्चय घेऊन त्या दोघांना विचारलं की तुम्ही काय पाहता. पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारलाय. त्याच्यामध्ये प्रजापती अपेक्षा करतात की आता तरी यांना योग्य दिशा मिळेल. त्याने काय सांगितलं की दृष्टा हाच आत्मा आहे. दृष्ट्याने दृष्टीतून दृश्याला पाहिलंय याचा अर्थ. आणि त्या दृश्यामध्ये तो जरी स्वतःला पाहत असला तरी जो दिसणारा दृश्य आहे तो आत्मा असू शकत नाही. हे सांगण्याचा प्रयत्न प्रजापती करतायत. परंतु हे त्या दृश्यालाच आत्मा समजतात. आणि म्हणून त्याने अंगावर वस्त्र घातले, नवीन नवीन अलंकार घातले आणि सगळ्या प्रकारचे ते बदल केले. आणि ते म्हणाले हा आत्मा आहे. तेव्हा त्यांचं जे विपरीत ज्ञान आहे ते अजूनही निवृत्त झालेलं नाही हे त्यांनी पाहिलं. तर आता पुढचा भाग.
पुढचा खंड 8 मंत्र 3 पुढचा मंत्र. तर हे काय पुढचा मंत्र काय म्हणतो ते बघूया आपण. तौ हो चातुर्य थै वेदभाव भाग भगवः साधन अलंकृतौ सुवसनौ परिष्कृतौ स्व एवमेव स्वौ भगवः साध्व अलंकृतो सुवसनौ परिष्कृता वित्तेश आत्मेति होवाच चैदतत् अमृतत् भय तेदिति ब्रह्मेति तौह शांत हृदयौ व्रजतु प्रजवर्जतो. अर्थ असा आहे की या दोघांनी पुन्हा एकदा सांगितलं की भगवान ज्या प्रकारे आम्ही दोघे उत्तम प्रकाराने अलंकृत होऊन सुंदर वस्त्र धारण केलं आणि परिष्कृत झालो, त्याच प्रकारे हे भगवान हे दोघेही उत्तम प्रकार आहे आणि अलंकृत सुंदर आणि वस्त्रधारी आणि परिष्कृत होऊन होऊन गेले. म्हणजे त्यांची आता या ठिकाणी विपरीत ज्ञानाची परिसीमा म्हणता येईल. त्यांना काय वाटलं की आम्ही हे वस्त्र धारण केले, आम्ही हे अलंकार धारण केले, आम्ही परिष्कृत झालो आणि आमची जी व्यक्तिमत्व हे फुलून उठलं. त्यामुळे तो आत्मा ही आत्म्याने वस्त्र धारण केले, आत्म्याने सुद्धा अलंकार धारण केले आणि आत्मा सुद्धा आता सुंदर दिसतोय. तर जसं आम्ही ते वस्त्र धारण केलं तसं त्या आत्म्याने वस्त्र धारण केलं. अशा प्रकारचं त्यांना त्याचं ज्ञान झालं आहे. तेव्हा प्रजापती त्यावर म्हणतात की हा आत्मा आहे, हे अमृत आहे आणि हे अभय आहे आणि हे ब्रह्म आहे. तेव्हा ते दोन्हीही शांत चित्ताने निघून गेले. म्हणजे आता पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा सांगण्याचं काम चालू आहे की हे आत्मतत्व काय इकडे तुम्ही लक्ष द्या. इतकं का बरं ते म्हणाले की तुम्ही अलंकार घाला, वस्त्र घाला. म्हणजे तुम्हाला परिवर्तनाची जाणीव झाली पाहिजे की इथे परिवर्तन होत आहे. जे परिवर्तन होते तो आत्मा नव्हे. ज्या ठिकाणी सुंदर सौंदर्य आलं, ज्या ठिकाणी परिपूर्णपणे त्या व्यक्तिमत्वामध्ये एक विशेष असं व्यक्तिमत्व दिसायला लागलं आणि ते त्या जलाशयामधल्या प्रतिबिंबात दिसायला लागलं, तर त्याच्यावर यांचं ज्ञान कुठपर्यंत गेलं की आम्ही जेव्हा हे वस्त्र नेसले, आम्ही जेव्हा हे अलंकार घातले, तेव्हा त्या आत्म्याने सुद्धा त्याच प्रकारे ते अलंकार घातलेले आहेत, अशी त्यांची जाणीव झालेली. तेव्हा या तिसऱ्या मंत्राचा आशय आपण पाहूया. त्यांनी अशा प्रकारे त्यांचा गैरसमज झाला. यथै वेदम अर्थात पूर्ववत ज्या प्रकारे आम्ही साधू अलंकार इत्यादी विशेष करून आम्ही ते धारण केलं आणि त्याच प्रकारे ते सर्वथा विपरीत निश्चय असणारे होऊन गेले. ज्या आत्म्याचे लक्षण या आत्मा पहत पापमा अशा प्रकारे सांगून नंतर त्याची विशेषतेची जिज्ञासा असणाऱ्या प्रती हा जो नेत्रांतर्गत पुरुष दिसून येतो, ते पुन्हा पुन्हा तिने सांगितलं की नेत्रांतर्गत जो दृष्टा आहे, जो पुरुष आहे, तोच आत्मा आहे. त्याच प्रकारे आत्म्याचे साक्षात निर्देश केल्यावर देखील आणि त्याचे विपरीत ज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी पुन्हा पुन्हा उदशराव व साधू अलंकार इत्यादी दृष्ट्या देखील त्या दोघांच्या आत्मस्वरूपामध्ये त्या ज्ञानाचा विपरीत ग्रहण करून त्या विपरीत जे ज्ञान ग्रहण केले ते निवृत्त होणं आवश्यक आहे. पण ते निवृत्त झालेलं नाही. त्यामुळे असं मानून या दोघांची विवेक विज्ञान सामर्थ्य त्यांचं हे कुठल्या तरी दोषाने म्हणजे अहंकारानेच मी विद्वान आहे असं गृहीत धरून ज्यावेळेस तुम्ही ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयास करता, तेव्हा हाच मुळातून दोष आहे. म्हणून त्या ठिकाणी विवेक विज्ञान सामर्थ्य हे त्यांना प्राप्त होत नाही आणि त्यामुळे या दोषाच्या कारणानेच ते प्रतिबद्ध होऊन जातात आणि प्रजापतीने त्यांच्या या मानलेल्या आत्म्याचे नाही तर आपल्या मनामध्ये यथाभिमत आत्म्याचाच हा निश्चय करून पुन्हा एकदा सांगितलं की हा आत्मा आहे, हे अमृत आहे, हे अभय आहे आणि हेच ब्रह्म आहे आणि तोच त्या नेत्रांतर्गत तो पुरुष आहे असं एकदा पुन्हा एकदा ठासून सांगितलं. म्हणजे ते आचार्य जे आहेत ते पुन्हा पुन्हा सांगतात की आत्मा कुठे आहे, आत्मा कोण आहे. कारण तो दृष्टा जो आहे ना तो अलंकार घालू शकत नाही. दृष्टा जो आहे तो वस्त्र घालू शकत नाही. या देहाला अलंकार घातलेले, देहाला वस्त्र नेसलेले, तरी पण त्यांच्या ते लक्षात येत नाही. तेव्हा आत्मा पहत पापमा असा जो शब्द प्रयोग केलाय तो म्हणजे तो पापाच्या पासून मुक्त असलेला अक्षय पुरुषाच्या संबंधीने आणि श्रुतीने इथे शरवादी युक्तीने
हे संस्कार युक्त जे होऊन गेलेले आहेत आणि सर्व निवेदनास पुन्हा पुन्हा त्यांनी स्मरण केलं. प्रतिबंधाचा क्षय झाल्यावर त्यांना स्वयंच आत्म्याच्या संबंधाने विवेक होऊन जाईल अशी अपेक्षा केली आणि असं मानून पुन्हा एकदा ब्रह्मचर्याचा आदेश दिल्यावर त्यांना जे दुःख होईल त्यापासून संरक्षण करण्यासाठी प्रजापतीने कृतार्थ बुद्धी होऊन ते तिथून निघून गेले आणि त्यावेळेस दोघांची उपेक्षा झाली. म्हणजे त्या ठिकाणी आता काय झालं की जे त्यांनी इतक्या वेळेला प्रयत्न केला की आत्मतत्व काय आहे, पण हे आत्मतत्व इतक्या सोप्या आणि साध्या शब्दामध्ये सांगितल्यावर सुद्धा का कळत नाही, तर त्यांच्या खऱ्या अर्थाने अजून त्यांचं ब्रह्मचर्य प्रस्थापित झालेलं नाही. अजून त्यांना मधून जो आहे ना की मी विद्वान आहे आणि मी शहाणा आहे, मला सर्व काही कळतं, अशा भूमिकेतून जेव्हा ते श्रवण करतात तेव्हा हा जो अहंकार जो आहे ना, हे अहममत्व जे आहे ना, हे ब्रह्मचर्याच्या व्रताच्या विरुद्ध आहे. म्हणून त्यांना पुन्हा एकदा ब्रह्मचर्य व्रतात पालन करण्याकरता ते पाठवतात आणि दोघांची तिथे ही उपेक्षा होते. तेव्हा इंद्र आणि विरोचन जे आहे ते शांतचित्त संतुष्ट हृदय अर्थात कृतार्थ बुद्धी घेऊन शांतपणे ते निघून गेले. परंतु ही स्थिती ही शम नव्हे, कारण ज्यांना शम झालेला असतो ते विपरीत ग्रहण कधीच करणार नाहीत. विपरीत ग्रहणाची निवृत्ती त्या ठिकाणी होते. म्हणजे अजून ही त्यांची ही स्थिती आहे, ह्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे की अजून ही ते ग्रहण करण्याकरता पूर्णपणे योग्य झालेले नाही. म्हणून हे इथे बोध असा आहे की इथे मनुष्य जो भोगासक्त आहे, जो 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 अहम ममत्व ज्याच्यामध्ये आहे, त्याला विषयाबद्दलच अजूनही आसक्ती आहे, कामना आहे, असा मनुष्य जो आहे तो आत्मतत्वाचं कितीही तुम्ही सोपं करून सांगितलं तरी त्याला ते कळायलासारखं वाटतं, पण त्याला कळत नाही. त्याचं विपरीत ज्ञानच त्या ठिकाणी प्रस्थापित होतं. पुढे या ठिकाणी भोगासक्त जो राजा इंद्र आणि विरोचनाला जे पूर्वी सांगितलेलं आत्मलक्षणाचे हे पुन्हा पुन्हा विस्मरण झाले आणि हे विस्मरण होईल अशा शंकेने प्रत्यक्ष वचनाद्वारे आणि अप्रत्यक्ष रूपाने अनेक हार्दिक दुःखाची निवृत्ती अशी निवृत्ती व्हावी अशी इच्छा त्यांनी केली आणि त्या इच्छेतूनच त्यांनी पुन्हा एकदा ब्रह्मचार्य व्रत हा पाळावं आणि या ब्रह्मचार्य व्रतातून ते निरंकारी होतील. त्यांचं अंतःकरण जे आहे पवित्र होईल, स्वच्छ होईल आणि जोपर्यंत पवित्र अंतःकरण नाहीये तोपर्यंत खऱ्या अर्थाने आत्मतत्वाचा अध्ययन करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. असा या ठिकाणी सर्वात मोठा हा उपदेश केला आहे, हा बोध केलेला आहे. या बोधामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सुद्धा उपनिषद जेव्हा आपण ऐकतो आणि या उपनिषदाचा आशय ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पहिलं जर काय तुमची भूमिका पाहिजे तर तुमच्या भूमिकेमध्ये तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मला ज्ञान ग्रहण करायचंय, मी ज्ञानी आहे, अशी भूमिका ठेवून जर तुम्ही श्रवण केलं तर ज्ञान मिळण्याची सुतराम शक्यता नाही. जोपर्यंत मनुष्य स्वतःला ज्ञानी समजतो तोपर्यंत त्याला हे प्राप्त होण्याची सुतराम शक्यता नाहीये. म्हणून त्याला आत्मतत्व कळणार नाही. म्हणून या निमित्ताने त्याने आपली भूमिका काय असावी हे या ठिकाणी सांगितले. तेव्हा या 8व्या अध्यायातला 8व्या खंडातला आहे तीन मंत्र संपलेले आहेत. चौथा मंत्र जो आहे तो आपण पुढच्या रविवारी पाहूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.